रिडेव्हलपमेंटसाठी तुमचा बिल्डर फायनल झाला, बिल्डरबरोबर आता MOU करताय, मग थांबा. बरेचदा असं होतं की तुमचा बिल्डर एकदा फायनल झाल्यानंतर बिल्डरकडनं सोसायटीला एक MOUचा ड्राफ्ट पाठवला जातो, तुमच्या सोसायटीची मिसिंग डॉक्युमेंट्स मिळवण्याकरता किंवा डेव्हलपमेंट ॲग्रीमेंटचा ड्राफ्ट बनवण्याकरता, प्लॉटची सरकारी मोजणी करण्याकरता किंवा नवीन बिल्डिंगचे लेआउट्स बनवण्याकरता बिल्डरला मध्ये वेळ लागतो. सो त्यावेळेत सोसायटीनं कुठचा तरी वेगळा विचार करून प्रोजेक्ट हातचा जाऊ नये याकरता म्हणून बिल्डर जनरली सोसायटीबरोबर MOU करतात. परंतु कधीकधी ह्या MOUतील मिळालेल्या वेळेचा बिल्डरकडनं गैरवापर केला जातो. कधीकधी त्याची जुनी प्रोजेक्ट्स कंप्लीट होईपर्यंत त्याला तुमचा प्रोजेक्ट स्टार्ट करणं शक्य नसतं. कधी त्याचे फायनान्शियल प्रॉब्लेम्स असतात, सो त्यामुळे त्याला तुमचं प्रोजेक्ट थोडं डिले करायचं असतं. कधी इतर काही प्रॉब्लेम्स असतात ज्यामुळे तुमचं प्रोजेक्ट चालू करणं त्याला शक्य नसतं. अशा वेळी ह्या MOU मधून मिळालेल्या वेळेचा बिल्डर लोक गैरफायदा घेतात. बिल्डरबरोबर MOU साईन करताना त्या MOUला टाईम लिमिट घाला. तो टाईम लिमिट संपल्यानंतर बिल्डरला एक्सटेन्शन देण्यापूर्वी 10 वेळा विचार करा. टाईम लिमिट संपल्यानंतर कुठच्याही प्रकारचा मोबदला बिल्डरला न देता तो MOU कॅन्सल करण्याची सोय देखील त्या MOUच्या कंडिशन्समध्ये आहे की नाही हे नक्की बघा. अदरवाईज बिल्डर्स MOU करून सोसायटीला फक्त पकडून ठेवतात आणि तुमची अवस्था ना घरका ना घाटका अशी होते.